न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। पैठण तालुक्यातील गोरगरीब, बेघर आणि गरजू कुटुंबांसाठी तब्बल 18,444 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे। गरजू लाभार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन आमदार विलास भुमरे यांनी केले आहे। या घरकुलांच्या मंजुरीमुळे पैठण तालुक्यातील हजारो कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे। तालुक्यातील एकही गरजू कुटुंब घरकुलांपासून वंचित राहू नये यासाठी आमदार विलास भुमरे आणि पंचायत समिती सभापती वैशाली विनोद बोंबले यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला। त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून प्रशासनाकडून 18,444 घरकुलांना मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार भुमरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। पंतप्रधान आवासमध्ये पण आता जे लाभार्थी अजून वंचित राहिले असतील, त्यांचे घरकुल नाही आहे, त्यांची जाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे, पण ते ह्या यादीमध्ये नाही आले, तर अशा लोकांनी जे आता 15 ऑगस्टची आपली ग्रामसभा होणार आहे प्रत्येक गावात, त्या ग्रामसभेमध्ये ह्या लोकांनी नावं त्यांचे ठरावामध्ये नावं घ्यायची। मग यांची नावं आले की यांची देखील घरकुल मंजूर होणार आहे, कारण या ठिकाणी आता पंतप्रधान आवासचे आले, रमाईचं देखील आपल्याला टार्गेट मोठ्या प्रमाणात आहे। ज्या ठिकाणी अजून कुठल्या ग्रामपंचायतनी रमाईचे प्रस्ताव दिले असतील त्यांनी देखील तात्काळ रमाईचे प्रस्ताव हे पंचायत समितीत सादर केले पाहिजे। पंतप्रधान आवासचे आपल्याला या ठिकाणी 14,448 मंजूर झाले, पण अजून जे लोक वंचित राहिले असतील, लाभार्थी वंचित राहिले असतील किंवा त्यांच्या यादीमध्ये घरकुल योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांनी स्वातंत्र्य दिनापासून गावागावात आयोजित ग्रामसभेत प्रस्ताव सादर करून ठरावात नाव नोंदवावे असे आवाहन आमदार भुमरे यांनी केले आहे। प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून लवकरच निधी वितरित केला जाणार असून त्यानंतर घरकुलांच्या बांधकामाला सुरुवात होणार असल्याचे आमदार विलास भुमरे यांनी यावेळी सांगितले। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख उपप्रमुख विनोद पाटील बोंबले, माजी नगरसेवक भूषण कावसानकर, ज्योती काकडे, पंचायत समिती सदस्य दादासाहेब गलांडे, मनोज गायके, सकुबाई झारकड, नामदेव खरात यांची प्रमुख उपस्थिती होती। न्यूज सुपरवनसाठी अनिस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।